नाथपंथात सर्वात महत्त्वाची असणाऱ्या गुरुपौर्णिमेला नगर तालुक्यातील वाळकी येथे नाथपंथी वाळकीकरांचे दैवत परमपूजनीय महेंद्रनाथ महाराजांच्या समाधी दर्शनाला राज्यभरातील शिष्यगण, नाथभक्त व भाविकांनी मोठी गर्दी केली होती। हजारो भाविकांच्या मांदियाळीत श्रीराम मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या थाटात पार पडला। हजारो भाविकांच्या गर्दीने श्रीराम मंदिर परिसरात नव चैतन्य संचारले होते। गुरुपौर्णिमा निमित्त वाळकी येथील श्रीराम मंदिराच्या प्रांगणात रामायणाचार्य हभप नाना महाराज कदम यांची कीर्तन सेवेचे आयोजन केले होते। गुरुपौर्णिमेचे महात्म्य व गुरु शिष्यांतील नाते याविषयीचे महत्त्व रामायणाचार्य नाना महाराज कदम यांनी आपल्या सुमधुर रसाळवाणीतून कथन केले। कीर्तन संपल्यानंतर जर तुमच्या मालकाने बोर्ड लिहिला परवानगीशिवाय आत येऊ नये, तुम्ही काय करता? पुस्तक दरवाजामुळे तू तर तुझी कीर्तनाला येत नाही, मला बोर्ड लिहितो परवानगीशिवाय आत येऊ नये, अगदी बरोबर आहे। कलेक्टरच्या दारातला जो बोर्ड आहे ना, परवानगीशिवाय आत येऊ नये, हा बोर्ड तुमच्या माझ्या करताय, धर्मपत्नी करता बोर्ड लागू पडत नाही। तसं कर्म आणि क्रिया अकर्माच्या गोष्टी आहेत ना, त्या तुम्हाला लागू पडतील, पण महेंद्रनाथजी सारख्या साधूंना मात्र या लागू पडत नाहीत। ते मुक्त आहे, ते केव्हाही येऊ शकतात, तुमच्या माझ्या उद्धारा करता ते केव्हाही अवतार धारण करू शकतात। आणि तुम्हाला मात्र केले कर्म झाले तेच भोगाले, उपजले नेले काही शेती। नाथयोगी महेंद्रनाथ महाराजांनी आपल्या परमभक्तांच्या जीवनातील अंधार दूर त्यांच्या दिव्यत्वाची ज्योत पेटविली। महेंद्रनाथ महाराजांच्या समाधीनंतरही त्यांच्याच आशीर्वादाने भव्य स्वरूपात साजरा होणारा सोहळा साजरा होत आहे। असे नाथयोगी वाळकीरांना, नाथभक्तांना गुरु म्हणून लाभले हे आपले परमभाग्य असल्याचे मत रामायणाचार्य नाना महाराज कदम यांनी व्यक्त केले। महेंद्रनाथजी महाराजांनी श्रीराम मंदिरात सुरू केलेला गुरुपौर्णिमा उत्सव महाराजांच्या समाधीनंतर त्यांचे शिष्यगण, नाथभक्त व नाथसेवा मंडळ गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या दिमाखात साजरा करत आहे। सकाळी महेंद्रनाथ महाराजांच्या समाधीला जलाभिषेक घालत नाथपंथी होमहवन करण्यात आले। त्यानंतर रामायणाचार्य नाना महाराज कदम यांनी आपल्या कीर्तन सेवेतून नाथपंथात गुरु ला असलेले महत्त्व, गुरु शिष्यविषयीचा महिमा आपल्या सुश्राव्य वाणीतून उपस्थित श्रोत्यांना समोर उलगडला। महाप्रसादाने कार्यक्रमांची सांगता झाली। गुरुपौर्णिमा उत्सवासाठी भाविकांनी महेंद्रनाथ महाराजांच्या समाधी दर्शनाला श्रीराम मंदिरात मोठी गर्दी झाली होती। शिष्यगण, नाथभक्त व नाथसेवा मंडळाच्या योग्य नियोजनातून हा उत्सव पार पडला। यावेळी आमदार अक्षय कर्डिले, भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, पंचायत समितीचे माजी उपसभापती रंगनाथ निमसे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाळासाहेब हराळ, सरपंच शरद बोठे, पारनेर तालुका शिवसेना उपप्रमुख संदीप मोडवे, ग्रामपंचायत सदस्य ओंकार निमसे, भाजपा युवा मोर्चा माजी अध्यक्ष राम कासार, उद्योजक अमृता शेठ रसाळ, रामदास गोरे, रवी किरण गोरे, प्रवीण गावंडे, अरुण रोकडे, निलेश बोराडे, पांडुरंग महामुनी, संतोष गुंगासे, जगन्नाथ कोराळे, दादा महाराज शेळके, शरद घुसळे, भाऊसाहेब भालसिंग, बाबासाहेब रायकर आदींसह पुणे, पारनेर, नेवासा आदी भागातील राजकीय पदाधिकारी, नाथसेवक, नाथभक्त व ग्रामस्थ उपस्थित होते। आज आपल्या वाळकी गावामध्ये गुरुपौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावरती आमच्या सर्वांचं आधारस्तंभ, निश्राद्धस्थान असणारे आमच्या भागातील आमचा अभिमानाने दैवत परमपूजनीय महेंद्रनाथजी महाराज यांच्या आशीर्वादाने गेल्या अनेक वर्षांपासून इथं आजच्या दिवशी एक भव्य असा कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न होत असतो। यावेळी देखील सर्व भाविक भक्त फक्त वाळकीच नव्हे तर पंचक्रोशीतून मोठ्या प्रमाणात वारकरी आणि भाविक इथं जमले। आज हरिभक्तपरायण नाना महाराज कदम यांचं कीर्तन रूपी सेवा संपन्न झाली। अतिशय उत्साहाचा आणि आनंदाचा कार्यक्रम आज पार पडला। खरं म्हणजे आमच्या वाळकी गावाचं श्रद्धास्थान महेंद्रनाथजी महाराज हे सर्वांचेच गुरु होते आणि त्यांच्या आशीर्वादाने चांगल्या प्रकारचं वाळकी आणि परिसरामध्ये एक धार्मिक कार्य चालू होतं आणि आज त्यांचाच आशीर्वाद आपल्या सर्वांवरती आहे। तर निश्चित आज ह्या शुभ मुहूर्तावरती त्यांची आठवण येते, कारण की अनेक वर्ष त्यांनी आम्हाला सर्वांना आशीर्वाद दिला आहे। आजही ते नाहीत पण त्यांचा आशीर्वाद आहे। आदरणीय आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब यांचं देखील ते श्रद्धास्थान होते। आज निश्चित साहेब आपल्यामध्ये नाहीत, साहेबांच्या अतिशय जवळचं गाव म्हणजे आपलं वाळकी आणि हे देवस्थान साहेबांचं श्रद्धास्थान म्हणून निश्चितपणे ही सेवा ज्या पद्धतीने आज साहेबांवर गावाचं प्रेम होतं तसंच माझ्यावर देखील आहे।
भविष्याच्या वाटचालीमध्ये निश्चितपणे वाळकीची जेवढी मला सेवा करता येईल तेवढी 100% माझ्या माध्यमातून घडेल. आता आपल्या सर्वांच्या वतीने मी आदरणीय महेंद्रनाथजी महाराज यांच्या स्मृतीस अभिवादन करतो. आपल्याला सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जय श्री सद्गुरु श्री देवेंद्रनाथाय नमः. सद्गुरु श्री महेंद्रनाथाय नमः. आजचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. गुरुपौर्णिमा म्हणजे आज असा शब्द जरी उच्चारला तरी कंठ दाटून येतो. ज्यावेळी सद्गुरु श्री महेंद्रनाथजी महाराज सदैही आमच्यासोबत होते त्यावेळीची गुरुपौर्णिमा आणि आजची गुरुपौर्णिमा यामध्ये मोठी तफावत पाहायला मिळते. पण चला, आज जरी महाराज सदैव आमच्यासोबत नसले तरी आम्ही त्यांना चैतन्य रूपात ते आमच्यासोबतच आहेत असं समजतो. आणि गेल्या 3-4 दिवसापासून या गुरुपौर्णिमा सोहळ्याची मोठ्या प्रमाणात जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. सर्व राज्यभरातून गुरुबंधू भगिनी या ठिकाणी उपस्थित राहतात आणि गुरूंना काहीतरी द्यावं म्हणून आज इथं वाळकी या तीर्थक्षेत्रावर येतात. गुरुपौर्णिमा म्हणजे काही मागणं नसतं. गुरुपौर्णिमा म्हणजे आपण सद्गुरूंना काहीतरी द्यायचं असतं. हीच गुरुपौर्णिमा आज मोठ्या थाटामाटात आपण आज साजरी करतोय. मग सकाळी 10 ते 12 नाना महाराज कदम यांचं हरिकीर्तन झालं. त्यांनीसुद्धा गुरूंबद्दल आणि तात्यांबद्दल मोठी महती सांगितली आणि सर्व समाजाला आणि सर्व भक्तांना मंत्रमुग्ध केलं. असेच सद्गुरू आम्हाला लाभले. आम्ही सर्व नाथसेवक, गुरुबंधू, गुरुभगिनी, महाराष्ट्र इतर राज्यात सुद्धा महाराजांचे सेवक भक्त आहेत. त्यांच्या वतीने सर्वांना एक गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि सद्गुरू श्री महेंद्रनाथांना एवढीच प्रार्थना करतो की सर्व शिष्यांना अतिशय आनंदाने एकत्र ठेवण्याचं काम करावं, हीच प्रार्थना. आदेश. श्री महेंद्रनाथ महाराज आज गुरुपौर्णिमेनिमित्त वाळकी या गावात मोठ्या प्रमाणात राज्यभरातून शिष्यगण येत आहेत व गुरुपौर्णिमेचा उत्सव हा मोठ्या प्रमाणात सगळ्या लोकांच्या साक्षीने होत आहे. तरी आमचे गुरु महेंद्रनाथ महाराज यांची जी सेवा करण्याची पद्धत होती ती अतिशय तरुण वर्गाला धरून सगळ्यांना बरोबर घेऊन तात्यांनी आम्हाला चांगल्या मार्गावर नेलं व वाळकी गावातून जे तरुण होते त्यांना सत्मार्गाला लावलं. हीच श्रीरामचरणी प्रार्थना करतो व थांबतो. रामकृष्ण.